पुढचं डेरिव्हेशन जे आहे ते पुढचं जर डेरिव्हेशन आपल्याला बघायचं झालं तर ते काय बघा या ठिकाणी इथं जे आहे काल जे बघितलं तर लॉंग स्ट्रेट कॅरिंग कंडक्टर ओके जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड आपण त्या ठिकाणी काढलं होतं. आज आपण सेम बायो सावर्ट लॉचं पुढचं जे ऍप्लिकेशन आहे काल असं लॉंग स्ट्रेट कंडक्टर धरलं होतं आज त्याच कंडक्टरला आपण मोल्ड करूया थोडं म्हणजे आर्क शेप मध्ये घेऊया. याचा आर्क एबी हे काय आपल्याला आर्क एबी. आता या ठिकाणी काय हे जे डिस्टन्स आहे हे काय आर रेडियस वेक्टर किंवा याचा रेडियस डिस्टन्स कुठं सेंटर पासूनचं ओ पासूनचं डिस्टन्स ओके. याच्यामध्ये आय बी द करंट फ्लोइंग आय बी द करंट फ्लोइंग थ्रू दिस आर्क ओके. डीएल बी द स्मॉल एलिमेंट आपल्याला डीएल काय येतं डीएल बार इज द स्मॉल एलिमेंट ओके. सो देन आय काय या ठिकाणी आय जे आहे ते करंट आहे कुठं फ्लो झालाय या सर्क्युलर आर्क मध्ये. बट आयडीएल बार काय आहे आयडीएल बार हे जे आहे ते काय आपल्याकडं करंट एलिमेंट आहे ओके. करंट एलिमेंट ओके. सो थीटा काय आहे थीटा हे अँगल आहे कुठला अँगल आहे एबी आर्क ने जे काही क्रिएट केलेला आहे अँगल तो अँगल आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज एन अँग्युलर डिस्प्लेसमेंट असंही म्हणूयात आपण. आर बार काय आहे पोझिशन वेक्टर आहे पोझिशन वेक्टर किंवा डिस्टन्स फ्रॉम ओ टू बी डिस्टन्स आहे किंवा रेडियस आहे हा हे काय रेडियस आहे जे आर्कचं रेडियस आहे किंवा डिस्टन्स आहे त्याच्यातलं. आता टोटल एबी हे एक आर्क लेंथ आहे एबी हे एक आर्क लेंथ आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे या आर्कचा एक स्मॉल तुकडा डीएल जसं आपण काल घेतलं होतं की एक स्मॉल तुकडा कशाचा घेतला होता लॉंग स्ट्रेट वायरचा त्याला स्मॉल एलिमेंट म्हटलं स्मॉल डीएल म्हटलं. त्याच्यामध्ये करंट जाणार किती आहे आय इतकाच करंट जाणार आहे आय इतकाच करंट जाणार आहे. मग याच्यामध्ये आर किती असणार आहे आर हे जे आहे हे प्रत्येक ठिकाणी सेम असणार आहे तेच असणार आहे. बट हे जे अँगल क्रिएट करणार आहे ते किती असणार आहे डी थीटा असणार आहे किती असणार आहे डी थीटा असणार आहे ओके. सो आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे बायो सावर्ट लॉ बाबांनो बायो सावर्ट लॉ काय सांगतं बायो सावर्ट लॉ आपल्याला या डीएलचं या स्मॉल एलिमेंटचं या डीएलचं या पॉइंट ओ ला मॅग्नेटिक फील्ड किती आहे. काल आपण लॉंग स्ट्रेट वायरचं काढलं आज काय करायचं आहे आपल्याला आर्क शेपचं या डीएलचं ऍट ओ ला मॅग्नेटिक फील्ड किती आहे. मग आपण ह्या डीएलचं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला माहिती आहे डीबी हे काय आहे म्यू 0 आय अपॉन 4 पाय इंटू आय डीएल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. बाबांनो थोडं झूम करूया आपण याला कशाला याला थोडं झूम करू. झूम करणं म्हणजे काय समजा हे स्मॉल डीएल आहे आपलं हे स्मॉल डीएल आहे इथं जर बघितलं हे जे आहे ते हे आर आहे आपलं हे आर बार ओके. सो हे असं आहे म्हणजे यांच्यामध्ये जो अँगल आहे हे डीएल आणि हे आर यांच्यामधला जो अँगल आहे हा 90 डिग्री किती आहे 90 डिग्री मीन्स थीटा किती आहे आपल्याला थीटा इक्वल टू 90 डिग्री मीन्स साइन 90 किती असतं रे बाबांनो 1. मग ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण जर इथं पुटअप केली तर आपल्याला डीबी ची व्हॅल्यू काय मिळते बघा या ठिकाणी म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू आय डीएल अपॉन आर स्क्वेअर मिळालं. कारण साइन 90 ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 1 आली म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू आली. हे कसं परपेंडिक्युलर या ठिकाणी याचं दाखवलंय मी तुम्हाला. मग आपल्याला काय आपल्याला हे आर्क लेंथ म्हणजे हे डीएल इक्वल टू काय असायला पाहिजे या ठिकाणी बघा डीएल इज इक्वल टू मी काय घेणार आहे या ठिकाणी नीट लक्ष द्या इथं जे डीएल ची व्हॅल्यू आहे ती डीएल ची व्हॅल्यू आर्क लेंथ बरोबर नॉर्मली काय असतं जर एक कम्प्लीट आर्क काढायचं झालं कम्प्लीट आर्क लेंथ जर काढायचं झालं आर्क ओके आर्क लेंथ एबी बरोबर याच्यातलं जे थीटा आर इंटू थीटा असतं याच्यामध्ये काय असतं आर इंटू थीटा आर्क लेंथ बरोबर आर इंटू थीटा असतं. मग इथं डीएल बरोबर आर इंटू डी थीटा
आर इंटू डी थिटा. डीएल बरोबर काय आलं आपल्याला आर इंटू डी थिटा आलं. ओके, सो हे आर इंटू डी थिटा आपण या ठिकाणी घेणार. तर डीएल ची व्हॅल्यू इथे रिप्लेस करूया. सो डीबी बरोबर मला काय मिळतं बघा, म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू आय आर इंटू डी थिटा अपॉन आर स्क्वेअर. बाबा याच्यातला एक आर कॅन्सल झाला तर मला काय मिळालं बघा या ठिकाणी, डीबी इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू आय अपॉन आर. ही व्हॅल्यू मला ही कुठं मिळाली रे, मॅग्नेटिक फील्ड. हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे, हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड आपल्याला इथं किती आहे बघा, या ठिकाणी जे मॅग्नेटिक फील्ड आहे कुठल्याचं, फक्त डीएलचं. कुठं फक्त ऍट पॉइंट ओ ला. कुठं फक्त ऍट पॉइंट ओ ला किती आहे, सो म्यू 0 4 पाय इंटू आय अपॉन आर. बट मला काय करायचं आहे, मला या ठिकाणी हे जे डीएल आहे ना, इथं पण डीएल घेतो, हे एवढं डीएल, हे डीएल, हे सगळे डीएल मी ऍड करतो ए टू बी मध्ये. म्हणजे मला एक टोटल ऍड करायचं आहे. मला टोटल मॅग्नेटिक फील्ड आर्कचं कुठं काढायचं आहे, पॉइंट ओ ला काढायचं आहे. पॉइंट ओ ला काढायचं आहे. मला जर एक टोटल पॉइंट ओ ला जर काढायचं असेल बाबांनो, तर मी काय करणार आहे या ठिकाणी, कम्प्लिटली इथलं जे आहे ते मला जर टोटल मॅग्नेटिक फील्ड जर आर्कचं काढायचं झालं तर ते इंटिग्रेशन ऑफ 0 टू थिटा कुठून कुठं काढायचं आहे. समजा इकडून 0 केलं तर एक कम्प्लीट डिस्प्लेसमेंट इकडून झालं, किंवा इकडून सुरुवात केली कम्प्लीट डिस्प्लेसमेंट इकडे झालं, तर ते किती झालं, एक 0 कुठून तरी चालू होणार आणि थिटा इतकं डिस्प्लेसमेंट झाले. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालंय, थिटा इतकं झालंय. म्हणून 0 टू थिटा इंटू डीबी. कारण हे सगळे जर मी बघितलं, इथे एक स्मॉल डीएल आहे, इथे एक डीएल आहे, इथे एक डीएल आहे, सगळे डीएल मला एबी चे ऍड केले तर हे 0 टू थिटा इंटू डीबी. मग मी डीबी ची व्हॅल्यू उचलून इथं टाकतो, म्हणजे मला बी ची व्हॅल्यू काय मिळेल बघा, 0 टू थिटा. डीबी ची व्हॅल्यू आली मला म्यू 0 आय अपॉन 4 पाय आर इंटू इथं जे डी थिटा आहे ते ऍज इट इज आपण डी थिटा इथं नेलं, तर हे जे डी थिटा तिथंच, म्हणून इथं काय आलं आपल्याला डी थिटा. ओके, जे कॉन्स्टंट पार्ट आहे, आता कॉन्स्टंट याच्यात मी करंट बदलणार नाहीये, मग काय बदलणार आहे, थिटा सुद्धा तेच आहे. इथं थिटा फक्त चेंज होणार. म्हणजे काय, इथं जर डीएल आहे, इथं छोटासा थिटा काहीतरी व्हॅल्यू आहे, परत हे डीएल वाढवलं, परत व्हॅल्यू थिटाची व्हॅल्यू बदलली, परत व्हॅल्यू वाढवलं, थिटाची व्हॅल्यू बदलली. पण या प्रत्येक ठिकाणी आर इथं जे आहे, जे आर ची व्हॅल्यू आहे तीच आर ची व्हॅल्यू या प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे करंट आर सुद्धा बदलणार नाहीये. म्हणून इंटिग्रेशन मधून कॉन्स्टंट व्हॅल्यू मी बाहेर काढली, म्यू 0 आय अपॉन 4 पाय आर. हे बदलणार नाहीये. कोण बदलणार आहे, 0 टू थिटा इंटू डी थिटा. मग इंटिग्रेशन जे असतं फक्त डी थिटाचं इंटिग्रेशन मी इथं सेपरेट करतो. देअरफॉर 0 टू थिटा डी थिटा याचं जे इंटिग्रेशन असतं बाबांनो, हे इंटिग्रेशन इथं येतं थिटा आणि इथं 0 टू थिटा. हे अप्पर लिमिट, हे लोअर लिमिट. आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो, म्हणजे थिटा मायनस 0 ही व्हॅल्यू आपल्याला इथं आली. थिटा व्हॅल्यू कुणाची, 0 टू थिटाची व्हॅल्यू, डी थिटाची व्हॅल्यू काय आली आपल्याला, थिटा व्हॅल्यू आली. म्हणजे टोटल इंटिग्रेशन किती आहे आपल्याकडे, थिटा इतकं आहे. मग ही जर व्हॅल्यू मी इथं घेतला तर बी इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 4 पाय आर इंटू थिटा. ही व्हॅल्यू काय आली रे बाबांनो, आपल्याला जी ही व्हॅल्यू आली, हे मॅग्नेटिक फील्ड कुठं आलं, हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे कम्प्लीट एबी आर्क आलं. एबी आर्क आलं कम्प्लीट. हे आहे एक सिंपल आर्क. जर आपण हे बाबांनो, हे सीईटी वाले सुद्धा खूप डेंजर असतात. हे कुठं कुणाला कुठं फिरवायचं हे त्यांना पक्क माहित असतं. मग आपल्याला त्याच वेनं जर जायचं झालं तर इथं बघा, फॉर सर्कल, हे कशासाठी आहे, हे आर्क साठी. आर्क साठीचा जनरल फॉर्म्युला इथं आहे. बट एक सर्कल काढला आपण, समजा या ठिकाणी एक मी सर्कल काढतो अशा पद्धतीनं, म्हणजे हे आर्क असं कम्प्लीट केलं, गोल कम्प्लीट केलं. इथं सेंटर घेतला, याचा रेडियस आर, हे पॉइंट ओ, आणि हे कम्प्लीट झालं. म्हणजे अँगल किती झाला आहे, टोटल अँगल 2 पाय. 360 मीन्स 2 पाय झालं. ओके, हे कम्प्लीट 2 पाय झालं. म्हणजे 360 कम्प्लीट केले ना,
तर या ठिकाणी हे 360 मीन्स 2 पाय. मग आपल्याला थिटाची व्हॅल्यू किती मिळाली? 2 पाय मिळाली थिटाची व्हॅल्यू. मग सेंटर मध्ये किंवा अशा सर्क्युलर पार्ट मध्ये मॅग्नेटिक फील्ड किती आहे रे बाबांनो? सो बी इक्वल टू म्यू 0 आय. इथं बघा बी इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 4 पाय आर इंटू 2 पाय. पाय पाय कॅन्सल, बे 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 दोन्ही 4. तर बी ची व्हॅल्यू मला या ठिकाणी किती भेटली बघा? म्यू 0 आय अपॉन 2r अपॉन 2r. हे कधी वापरायचं? हे कधी वापरायचं? ज्या वेळेस कंप्लीट एखादा कंडक्टर, एखादा वायर कंप्लीट सर्कल आहे, कंप्लीट सर्कल आहे. मग सर्कलच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती आहे? म्यू 0 आय अपॉन 2r आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड सर जरा समजा हे करंटची डायरेक्शन आहे, हे करंटची डायरेक्शन आहे. मग मॅग्नेटिक फील्ड कसं असू शकतं? हे प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने हे मॅग्नेटिक फील्ड असू शकतं. हे असं मॅग्नेटिक फील्ड, हे असं मॅग्नेटिक फील्ड. पण प्रत्येकाची डायरेक्शन म्हणजे इकडून जरी असलं तर हे याच्यातून बाहेर येईल, इथं डायरेक्शन असेल तरी पण हे याच्यातून बाहेर येईल, इकडे डायरेक्शन तरी पण बाहेर येईल, वरून डायरेक्शन तरी पण बाहेर येईल. म्हणजे सगळ्याचं डायरेक्शन आणि सगळ्याचा सेंटर पॉइंट कोण झाला? ओ झाला. म्हणजे काय? या सेंटर मध्ये मग मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड कुठं असतं? सेंटरला असतं. किती असतं? म्यू 0 आय अपॉन 2r असतं सर्क्युलर कंडक्टर मध्ये. समजा एक्झामिनरनं दुसरा क्वेश्चन विचारला, फार ठिकाणी विचारला. यांनी काय घेतलं? सेमी सर्कल घेतलं. काय घेतलं रे? सेमी सर्कल घेतलं. मग सेमी सर्कल मध्ये काय असेल? जर सेमी सर्कल बाबांनो या ठिकाणी घेतलं असेल तर या ठिकाणी बघा आपण रेडियस आर ची व्हॅल्यू तीच आहे. कुठेही घ्या ना, आर ची व्हॅल्यू तीच राहणार आहे. मग मला सांगा हा अँगल किती असतो? हा अँगल असतो 180, दॅट इज मीन बाय पाय. म्हणजे थिटाची व्हॅल्यू आपल्याला किती आली रे? थिटाची व्हॅल्यू आली पाय. आपण या फॉर्म्युल्यामध्ये थिटाची व्हॅल्यू टाकूया आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करू. बघा म्यू 0 आय अपॉन 4 पाय आर. थिटाची व्हॅल्यू काय? पाय. पाय पाय कॅन्सल झालं तर बी इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 4r. हे 4r कधी असणार? 4r कधी असणार? जेव्हा एखादं सेमी सर्कल घेतलं तर त्यावेळेस आपल्याला मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे या पॉइंट ओ ला? तर त्यावेळेस असतं याच्यातून करंट पास केला, आय पास केलं तर याच्या कंप्लीट मॅग्नेटिक फील्ड सेंटरला किती असतं? म्यू 0 आय अपॉन 4r. सो दॅट लाईक सेम आपल्याला जर आता या ठिकाणी काय करायचं आहे? परत एवढ्यावर एक्झामिनर थांबत नाही हो. जेवढं सीईटी वाल्यांचं ज्या पॉइंटवर प्रेम तेवढं आपलं पण त्यांच्यावर प्रेम असेल तरच मार्क मिळत आहे, नाहीतर मार्क मिळणार नाहीये. याच्यावर ह्या गोष्टीवर फार प्रेम आहे सीईटी वाल्यांचं. शेवटपर्यंत आपल्याला वाचायची सवय नसते आणि पुस्तकातली शेवटचीच लाईन देते. मी म्हणतो एनसीआरटी जसं नीट आणि जेई वाल्यांची भगवद्गीता आहे तशी आपली भगवद्गीता ही आपलं स्टेट बोर्ड आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे. लाईन टू लाईन रीड करायचं. टॉपिक संपल्यानंतर सुद्धा लाईन टू लाईन शेवटच्या लाईन पर्यंत रीड करायचं. तुम्हाला मी गॅरंटी सांगतो, पुस्तक जर प्रेमाने वाचलं ना तर एकही सीईटी मधला क्वेश्चन हुकणार नाहीये. त्याच्यामुळे हे लास्ट पर्यंत आपल्याला जायचंय. चला आता सेमी मी काय म्हणला, आता 1/4 ला जाऊ. किती जायचं? 1/4 सर्कल जाऊ. 1/4 सर्कल. ओके 1/4 सर्कल म्हणजे किती राहणार आहे? हे इथं असं, हे असं, हे इकडं. ओके याचा अँगल किती सांगा? थिटा बरोबर हे किती येणार? π/2. हे 90 येणार. आर ला आर तेच आहे इथं 90 येणार. ए टू बी हे तेच आहे. याच्यात करंट पास केला म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती आली? π/2 आली. किती आली? π/2. चलो ही व्हॅल्यू इथं परत घेऊया आपण. बी बरोबर म्यू 0 आय अपॉन किती आलं मला सांगा इथं या ठिकाणी? 4 पाय आर इंटू π/2 पाय पाय काय झालं रे? डेश घ्या. रिमेनिंग काय राहिलं? बी इक्वल टू म्यू 0 आय बे 4×8 अपॉन 8r. नीट लक्ष द्या, प्रत्येक वेळेस वाढत गेलंय बघा. वाढत कसं गेलंय बघा. याला काय केलं? हे सर्कलचं किती आहे? म्यू 0 आय अपॉन 2r. याला डिवाइड बाय 2 करा म्हणजे ह्याला मल्टिप्लाय होईल 4 होईल. अजून एक शॉर्टकट, याला डिवाइड बाय यालाच काय करा? डिवाइड बाय 4 करा. तुम्हाला कुठलं मिळेल? बी इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 8r. मग 3/4 काय असू शकतं हे तुम्ही सांगायचं मला.
हे मी 3 तर काढून दिलेत. 3-4 ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू काय असू शकते आणि त्या ठिकाणी सीईटीचे क्वेश्चन कशा पद्धतीने असू शकतात हे तुम्हाला मी चर्चा करेन. पण इथं फक्त ही गोष्ट समजले का बघा, काय आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय ए करंट इन ए सर्क्युलर आर्क ऑफ वायर. आपण काय केलं, एक सर्क्युलर आर्क ऑफ वायर घेतलं, ऍट पॉइंट ओ ला आपण बी ची मॅग्नेटिक फील्ड काढलं. आपण म्हणजे काय काय केलं, पहिल्यांदा स्मॉल तुकडा घेतला त्याचा, त्याच्यानंतर आपण ऍट पॉइंट ओ ला बायसॉर्ट लॉ नुसार डीबी इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू आयडियल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर ही व्हॅल्यू घेतली. त्याच्यानंतर आपण काय घेतलं, इथली एवढीच व्हॅल्यू झूम केली आणि तिथं थिटाची व्हॅल्यू 90 घेतल्यानंतर साइन थिटाची व्हॅल्यू किती घेतली, आपण 1 घेतली आणि डीएल बरोबर आर इंटू टी थिटा ही कुठून घेतलं, आर्क लेंथ बरोबर आर इंटू थिटा असतं. त्यानुसार आपण ही व्हॅल्यू इथं व्हॅल्यू रिप्लेस केली. डीबी बरोबर म्यू 0 अपॉन 4 पाय आय डी थिटा अपॉन आर स्क्वेअर, एक आर आर गेट कॅन्सल झाला आणि डीबी बरोबर म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू आय डी थिटा अपॉन आर. या व्हॅल्यूचं आपण काय काढलं, इंटिग्रेशन काढलं आणि याच्यामध्ये जो कॉन्स्टंट पार्ट आहे तो बाहेर काढला आणि लास्टला काय केलं आपण, 0 टू थिटाचं डी थिटाचं इंटिग्रेशन करायचं. आपल्याला थिटा ही थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी रिप्लेस केली आणि बी इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 4 पाय आर ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळते आणि त्याचे हे काय असणार आहे, त्याचे वेगवेगळे पार्ट असणार आहेत. तर आपण या पर्टिक्युलर सर्कलचं सुद्धा वेगळ्या पद्धतीनं कसं येतं किंवा आपल्याला हे सर्कल कंप्लीट करायचं आहे, इथून एक असा ऍक्सिस घ्यायचा आहे आणि त्या ऍक्सिसवर मॅग्नेटिक फील्ड काय आहे हे पुढलं डेरिव्हेशन असणार आहे आपलं. समजलंय तुम्हाला? ओके, चलो ठीक आहे, राईट.